सॉरी किती सुखाचा करण्याचा प्रयत्न कर, होऊ शकणार नाही. तर संसार करू नका. संसार करून आपल्याला परमार्थ करायचंय, संसार करून भगवंताचं नाम चिंतन करायचंय. त्या देवाचं नाम चिंतन का करायचंय? हे भगवंतानी दिलेला हा देह आहे. देह आनंद आहे मला. तुळसामाई खरंच भाग्यवान होती. हा सगळ्या गोष्टी भेटल्या हो. नाही तर एका दिवसाचं कीर्तन म्हणजे फार अवघड असतं. हा मग तर एक सिस्टीमाला भेटणार नाही, वाजवणार भेटणार नाही, गायक भेटणार नाही, कीर्तनकार भेटणार नाही. पण विचार करून घ्या, आई जेवढी भाग्यवान होती, सगळ्या गोष्टी नीट पहा. वाजवणारी सुंदर, गाणारी सुंदर, सिस्टीम सुंदर, आणि एवढा भव्य दिव्य मंडप टाकून ही सगळी व्यवस्था. म्हणजे याच्यावरून लक्षात घेतलं पाहिजे आपण. पण आता चला, मोजून 10 मिनिटं बाकी आहेत. खरंच भाग्यवान आहे महाराज, कारण आईचं कार्य लगेच लक्षात येतं महाराज. म्हणून हे कमीत कमी माझ्या माय मावल्यांना शिकायला सुद्धा मिळलं. कारण बऱ्याच माता भगिनी सांगत होत्या, महाराज का तुळसा मायबद्दल आमच्याकडे बोलायला शब्द नाही म्हणे, की आईचं कार्य जेवढं होतं महाराज, काय कार्य तेवढं होतं. म्हणून असंच कार्य करा, असं कार्य करायचं मग. कारण भगवान परमात्माने हा देह आपल्याला दिला. कशासाठी दिला? देह दिला, देह भजन गोमट. हा देह याच्यासाठी दिला की भगवंताचं भजन करा, भगवंताचं नाम चिंतन. मी काही पळी बिळी जाऊ आणि मला पाकिट राहिले ना. म्हणून चला 5-10 मिनिटं बोलताच तेवढ्यात लाईट गेली. आता मग येई लक्षात घ्यावं. हो चला, की भगवंताने हा देह आपल्याला दिलेला कशासाठी दिला? भगवंताचं भजन करण्यासाठी. देह दिला, देह भजन, म्हणून भगवंताचं भजन करा, नाम चिंतन करायचं. काय नीट लक्षात घ्या, संसार दुःखाचा आहे एवढंही लक्षात ठेवा. आपल्याला उपमा दिली आहे कशाची? एका पक्ष्याची दिली. पक्षी जसा अंगणात उतरल्यावर तो जसा गुंतून राहत नाही ना, तसं आपण या संसारात गुंतून राहू नका. हा नीट लक्षात ठेवा, संसारात जो गुंतला त्याला एक दिवशी धोका मिळण्याशिवाय राहणार नाही. आणि जो एकदा भगवंताच्या नाम चिंतनात गुंतला त्याला एक दिवस माझा भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. हेही लक्षात ठेवा. भगवंत म्हणजे भगवंत संसारात जो गुंतून राहिला ना त्याला धोका भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि जो एकदा भगवंताच्या नाम चिंतनात गुंतला ना त्याला माझा भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संसार करू नका. हा परमार्थ करा, संसारात राहा, करू नका असं नाही. आता मला सांगा महाराज, पाण्यात नाव का नावेत पाणी? महिलांना कमी समजू नका. आज देशावर राष्ट्रपती पद भोगणारी एक स्त्री, हे लक्षात ठेवा. म्हणून महिला कमी नाहीये. म्हणून बिंदास बोलायचं. आई पाण्यात नाव का नावेत पाणी? अजून विचार करायला नीट लक्षात घे.
हो ना, मी त्याच्यासाठीच विचारतोय तुम्हाला, पाण्यात नाव का नावेत पाणी? लक्षात घ्या प्रश्न नीट. पाण्यात नाव का नावेत पाणी? लवकर, टाइम नाही, 2-3 मिनिटं राहिलेत फक्त. पाण्यात चुकी नाही, बोला पटकन. नाही ना हो माय, मी त्यासाठी येईल ना का चुकाले. पाण्यात नाव जर राहिले असती, विठ्ठल विठ्ठल ऐक हो माय, ऐक का काय ग दीदी, पाण्यावरती, नीट लक्षात ठेवा, पाण्यात नाव नाही. पाण्यात नाव गेले तर काय होईल, नावेत पाणी गेलं तर तसं आपण संसारात राहा. नीट लक्षात घ्या, हा नीट लक्षात घ्या, संसारात राहा. पण कसं राहा, कसं राहा, फक्त संसारात राहा याचा अर्थ असा लक्षात घ्या की संसार संसार नाही, संसारात राहून परमार्थ करा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळी. बस तेवढं लक्षात ठेवा. मग संतांनी जर, त्यांनी जर संसार केलाय आणि त्यांचा परमार्थ का कमी होता का? नीट लक्षात घ्या, त्यांनी का फक्त संसारच केला का? त्यांनी संसारच केला संतांनी? नाही महाराज. काय परमार्थ असेल, कोणत्याही संतांचा परमार्थ डोळ्यासमोर ठेवा. तुकोबराय डोळ्यासमोर ठेवा. तुकोबरायचा परमार्थ असा होता, तुकोबराय ज्या रस्त्याने चालत होते ना, त्या रस्त्यातली माती जरी उचलली तरी त्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होत. नीट लक्षात घ्या. तुकोबराय बहिर दिशेला बसले तरी तुकोबरायांचं नामचिंतन चालू. लोक म्हणत होते, अहो तुकोबराय बहिर दिशेला बसले कुशल देवाचं नाम चिंतन करतायत. तुकोबराय म्हणतात, माझी मज झाली अनावर छंद या नामाचा घेत असे. तुकोबरायांचा परमार्थ पाहणार. लांब जायचे, काळ सारावा चिंतन एकांतवासी गंगा स्नानी. एकांतामध्ये तुकोबराय देवाचं नाम चिंतन. मग नाथ महाराजांचा परमार्थ कमी असेल का महाराज? काय परमार्थ असेल नाथ महाराजांचा? एवढा परमार्थ, एवढा परमार्थ. नाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला आणि या गदडाचे देव मा देव दिसत नाही. नाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला, पण गाढवांना देवात देव दिसत. ज्या मायबापाने जन्म दिला तेच मायबाप देव आहेत. लक्षात ठेवा. त्यांची तुम्ही सेवा करा. तुम्हाला नाही पंढरपूरला जायला वेळ भेटला तरी चालेल, नाही तुम्ही 4 धाम यात्रा केल्या तरी चालेल महाराज, पण जन्म देत्या आईची सेवा करा, जन्म देत्या बापाची सेवा करा, कारण तेच विठोबा, तीच रुक्मिणी महाराज. हे लक्षात ठेवायचं. बस त्यांची सेवा केली जीवनात सगळं काही भेटेल तुम्हाला. हो, त्यांचा परमार्थ पहा, नाथ महाराजांचा महाराज. म्हणून तसा आपल्याला परमार्थ करायचा आहे. तसं कमीत कमी संसारात राहा. तैसे असावे संसारी जब बरी प्राचीनाची. आता बरेच जण या ठिकाणी पाहुणी मंडळी आली आहेत. बरं सांगा, खरं सांगा तुम्ही, आता पाहुणी मंडळी या ठिकाणी आले, कमीत कमी आता 4-5 रोज राहील, 8 रोज, 8 निघालं का? आता मग मला सांगा तुम्ही, आपण पाहुणे म्हणून जर आलो आहोत तर खरं सांगा, जास्तीत जास्त रात्रभर आणि उद्या कार्यक्रम संपला की आपण जसं आपण आपल्या मार्गाला जाणार आहे तसंच महाराज वस्ती कर, वस्ती आला प्रात काळी उठून गेला. तसं आपण सुद्धा जर रात्रभर थांबणारे निघून जाणारे, तसं यदा कदाचित वस्तीवरती एखादी पाहुणे मंडळी येते, ते जसं सकाळी उठून निघून जातात, तसं या शरीराचा काही भरोसा नाहीये. लक्षात घ्या, काय भरोसा नाही. आता बरेच जण म्हणतात की महाराज आम्ही तर शेवटचं तिकीट काढलेलं आहे. काही शेवटचं तिकीट काढलेलं असतात. आता रेल्वेला खरं सांगा अनेक डबे आहेत. प्लॅटफॉर्म किती असतात? स्टेशन नाही, प्लॅटफॉर्म. नीट लक्षात घ्या. हो, आता यदा कदाचित आता आपल्या भागात तर आता इथून मोवाडीचं म्हणा, शिरूर म्हणा, काही फक्त इथून धुळ्यावरून शिरूरचं तिकीट काढतात, म्हणजे ते उतरले कुठं? शिरूरला. काही इथून मनमाडचं काढतात, मनमाडवरून भुसावळवरून
ला शेवट रेल्वे थांबत असते तिथपर्यंत त्यांचं तिकीट असतं. यदा कदाचित वय होऊन जातं महाराज, म्हणजे याचा अर्थ तिकीट संपून जातं, पण ते जसेच्या तसे. पण जसेच्या तसे राहून जर त्यांनी परमार्थच केला नसेल मग ते काही उपयोगाचं आहे. जगून काही फायदा, जगायचं कशासाठी हेही लक्षात ठेवा. जगायचं असेल ना तर कसं जगलं पाहिजे, संत महात्म्यांसारखं जगलं पाहिजे महाराज, नाहीतर काही उपयोगाचं नाही. नाहीतर जगून किती दिवस जगला याला काय महत्व आहे, पण जगून नेमकं काय केलं. जर एक दिवस जर परमार्थ केला नसेल तर जगून काही फायदा नाही. जगायचं असेल, आई जवळजवळ 96 वर्ष, तुळसामाय 96 वर्ष, बरोबर आहे ना? विचार करा, 96 वर्ष जगले आहेत महाराज, पण परमार्थ आहे म्हणूनच यदा कदाचित आज गंधमुक्ताच्या निमित्ताने हा एवढा भव्य दिव्य समाज, एवढा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं, कारण आईने परमार्थ केला आहे म्हणून. तैसे असावे संसारी जब बरी प्राचीनाची दुरी, वस्ती कर वस्त्याला प्रात काळी उठून गेला. तुम्ही आपण निघणार आहेत, एक ना एक दिवशी जाणार आहे, कारण की का हा आपला नाहीच आहे. खरं सांगा, आपलं आहे काही बरं, ज्याने दिलाय ना तो घेऊन जाणार आहे. हा, आपण एक तर पहिलाच बाळाना घर मारावा येले आणि शायनिंग मारा मग मजा. हा, नाही तर बोलता आपण आपल्या आयराणी भाषेत म्हणतो ना, खूप शायनिंग मारतो, आई म्हणा ते म्हणा अमुक म्हणा डमुक म्हणा. आता खरं सांगा, येताना जर काही घेऊन आला नाही, पण जाताना घेऊन जाणार आहोत. तुम्ही काय घेऊन जाणार आहेत? आपण सर्वजण जे आपण केलेलं चांगलं कर्म आहे ना, ते चांगलं जे करणार आहोत, नामचिंतन आपल्या बरोबर येणार आहे, चांगलं केलेलं कर्म आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून येताना काही घेऊन आलो नाही, पण जाताना आपण काहीतरी घेऊन जाणार आहोत. हा ज्याचा आहे ना तो घेऊन जाणार आहे. देह काळाचे धन येथे मनुष्याचे. नीट लक्षात घ्या, तुळसा आईने फक्त शरीर टाकलेलं आहे, शरीर जाणार आहे, या शरीराची माती होणार आहे. शरीराची होय माती अंती जाणे मसन ओटी. एक ना एक दिवशी शरीराला टाकावं लागणार आहे. ज्ञानोबा सांगतात, जीर्ण वस्त्र सांडीजे ते का नूतन परिधान कीजे. हे जे शरीर आहे ना, यदा कदाचित कापड जुना झाला तर आपण काय करतो, नवा जसा परिधान करतो, तसा आईचा हा जो कापड आहे हा जुना झाला होता, नवा परिधान केलेला आहे. म्हणून लक्षात घ्या, ज्ञानोबा सांगतात, जीर्ण वस्त्र सांडीजे ते का नूतन परिधान कीजे. आई गेलेली नाही, आई याच ठिकाणी आहे, पण आई जाणं म्हणजे फार मोठं दुःख आहे महाराज. हो, आई जाणं म्हणजे फार मोठं दुःख आहे. मग आई जाणं म्हणजे यदा कदाचित ज्याची आई गेली ना त्यांना एकदा विचारा महाराज, विठ्ठल ज्याला हात नसेल त्याला विचारा तुम्ही हाताचं दुःख काय, ज्याला कान नसेल त्याला विचारा कानाचं दुःख, ज्याला डोळे नसतील त्याला विचारा तुम्ही डोळ्याचं दुःख, ज्याला पाय नसेल त्याला विचारा तुम्ही पायाचं दुःख, आणि ज्याला आई नसेल ना त्याला विचारा तुम्ही आईचं दुःख काय असतं महाराज. म्हणून आई जाणं म्हणजे फार मोठं दुःख आहे. आई गेलेली आहे, आई गेलेली नाही, आईचं फक्त शरीर गेलेलं आहे, आत्मा याच ठिकाणी आहे. नीट लक्षात घ्या, आत्मा कापला जात नाही, आत्मा जाळला जात नाही. पण बरेच जण भाषण करतात आणि भाषण करता करता शेवटचं वाक्य वापरतात, त्यांच्या मृत आत्म्याला शांती मिळो. आत्मा मरतच नाही, आत्मा जाळला जात नाही, आत्मा कापला जात नाही. अमर हा खरे की खोटे पा. आत्मा जर अमर आहे तर तो जाळण्याचा प्रश्न येत नाही, कापण्याचा प्रश्नच येत नाही. मग शरीर जाणार आहे, शरीर गेलेलं आहे, आई याच ठिकाणी आहे. पण या चौधरी परिवारावर जे काही दुःख कोसळलंय, भगवंताला आपल्याला एवढी एकच विनंती करायची आहे, या लेकरांवर मायाचा हात गेलेला आहे. जाता जाता शेवट मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये सांगून जाणार आहे महाराज. शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, शरण एका जनार्दन आयुष्य असता भय कवन. अशा माणसाला भीती नसते. कोणाला? जो संसारात राहून
तो सतत परमार्थ करतोय अशा माणसाला कशाचीच भीती राहत नाही. जो कायम देवाचं नामचिंतन करतोय, जो कायम परमार्थ करत असेल ना, त्याला कशाची भीती राहत नाही. म्हणून शरण एका जनार्दन ऐश असता भय कवन तैसे असावे संसारी जव बरी प्राचीनाची दोरी. चौघ चरणाचा भावार्थ झाला. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार भगवंताचं भजन, ज्ञानेश्वर माऊलीचं भजन घ्यायचंय आणि मोजून 5-7 मिनिटं जे बाकी आहेत ते माझे महत्वाचे 4 ते 5 गोष्टी आहेत. जाता जाता त्या 4-5 गोष्टी लक्षात ठेवायचा. आई बद्दल तर तुम्ही ऐकलंच आहे. आता तुम्हाला आई पण, गाय पण आणि बाप, जर यदा कदाचित महाराज या 4 ते 5 गोष्टी अंतःकरणापासून जर तुम्ही श्रवण केलं ना, तर यदा कदाचित या ठिकाणी आलेल्याचं सार्थक होईल आणि त्या तुळसा मायला सुद्धा आनंद वाटेल की नाही, आज एवढा समाज या ठिकाणी कीर्तनाला आलेला आहे. खरोखर तुम्ही भाग्यवान आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार एकदा सगळ्यांनी प्रेमाने भगवान परमात्माचं भजन करूया. विठोबा जाता जाता या 2-5 गोष्टी नीट लक्षात ठेवायला. मी दररोज कीर्तनात सांगतोय, असं नाहीये आजच बोलताय. दररोज कीर्तनामध्ये या महत्वाच्या 2-5 गोष्टी आहेत. पहिली जी गोष्ट आहे, दारू पिऊन जीवन बर्बाद करू नका. कारण दारूमुळे चांगल्या चांगल्या घरांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. आम्ही तर कीर्तनाच्या माध्यमातून दररोज सांगतोय, बोलतोय महाराज, पण यदा कदाचित बरेच लोक बोलतात, त्याला नाविलाज आहे. म्हणून व्यसनापासून अलिप्त करा. गावागावात हरिनाम सप्ते करा. सगळ्यांनी एकत्रित होऊन सत्याचं नियोजन करा. देश देव धर्माचं रक्षण करा. अरे देशाचं रक्षण, देवाचं रक्षण आणि धर्माचं रक्षण हे तुम्हाला करायचं आहे. अरे धर्मासाठी ज्यांनी आपला प्राण दिला त्या माझ्या संभाजी राजांना डोळ्यासमोर ठेवा माझ्या तरुण बांधवांना. अरे ज्यावेळेस औरंगजेबाने मुकरब खानाला पाठवलं, संगमेश्वराच्या वेळामध्ये संभाजी राजांना कैद केलं. संभाजी राजांच्या अंगावरची साल काढली गेली, संभाजी राजांच्या डोळे काढले गेले, संभाजी राजांचं शिर एका बाजूला, धड एका बाजूला केलं, तरी सुद्धा संभाजी राजा औरंगजेबासमोर झुकले नाही. का झुकतील? अरे दुनिया पे राज किया था उसने, किस मौत का वो पौलाद का था, किसी के सामने अपना सर नहीं झुकाया क्योंकि वो छत्रपति शिवाजी महाराज की औलाद था. असा माझा संभाजी राजा. हे कीर्तन वेगळं आहे महाराज, ओरिजिनल हा विषय माझा. शिवचरित्र आणि संभाजी राजा हे चरित्र, पण हे आजचं कीर्तन आपलं वेगळं असल्यामुळे मला बोलता येत नाहीये, त्याच्यामुळे माफी मागतो. बऱ्याच जणांची इच्छा असते की वासुदेव महाराज म्हटलं की त्या ठिकाणी शिवचरित्र, हा छत्रपतींबद्दल मग तर आज आपल्याला ऐकायला मिळेल. ते तो विषय वेगळा आहे महाराज. आजचा विषय फार वेगळा आहे. त्याच्यामुळं देश देव धर्माचं रक्षण करा महाराज.
पाचवी गोष्ट गोमाताची सेवा करा. गाय आई है, गाय माता है. अरे गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता है. अरे गाय जर आपली माय असेल, या हिंदुस्थानामध्ये 40,000 कत्तलखाने आणि त्या कत्तलखान्यामध्ये दररोजची गाय जात असेल. दररोजच्या किती गाय कापल्या जात आहेत? 40,000. अरे त्या गाय मातेला एवढं उकळतं पाणी असतं महाराज, त्या उकळत्या पाण्यामध्ये त्या गाईला टाकलं जातं. 4-4, 5-5 दिवस त्या गाईला खायला देत नाही. अशी गवताची पेंडी पकडतात. ती गोमाता गवताची पेंडी खायला जाणार, वरून असा पाता पडतो, त्या गाईचे 2 तुकडे होतात महाराज. गाईला कापणं पाप आहे. घरी गाय असेल, गाईला चारा टाकायला चारा नसेल, पाणी पाजायला पाणी नसेल ना, गाईला चारा पाणी करू नका. पण 1,000-2,000 रुपयासाठी त्या गाईला कशाच्या हवाली तरी करू नका. अरे गाय वाचल्या तर देश वाचेल. आणि वासुदेव महाराज आर्वीकर फक्त बोलणारा नाही, मोजून 10 ते 15 किलोमीटर आर्वी म्हणून गाव आहे. ज्या गाई कत्तलखान्यात जातात ना, त्या गाई हा वासुदेव पकडतो आणि त्या गाईची सेवा आजही आर्वीला आश्रमामध्ये होते. या तुम्ही कधी या. आमचे मोहन दादा बऱ्याच वेळा त्या ठिकाणी गोशाळेला येऊन गेले. त्यांची गोशाळा आहे. कधी आले ना तर येईल तुमच्या लक्षात. काही फक्त बोलतात गोमाती सेवा करू. गाय म्हणजे अरे बाबा बोलून नाही चालत. कधीतरी या महाराज, कधी आले ना तुमच्या लक्षात येईल. गोमाताची सेवा करा. आणि शेवटचं वाक्य लक्षात ठेवा महाराज, जन्म देत्या मायबापाची सेवा करा. जीवनात आपल्याला सर्व मिळेल महाराज, मायबाप भेटत नाही. आणि जीवनातून ज्याची आई गेली, जीवनातून ज्याचे वडील गेले ना, त्याने समजावं की आपला सुखाचा समुद्र आटला महाराज. कारण माय राहत बरं का, आई असते बरं का बापू, लक्षात ठेवा. बघा ना तुम्ही महाराज, हो आई किती प्रेम करत असते, नीट लक्षात ठेवा. एक मी हमेशा कीर्तनामध्ये सांगत असतो ना महाराज, कायम सांगत असतो महाराज, काही पोर आईवर खूप प्रेम करतात बरं का, खूप प्रेम करत असतात. असं एक छोटस खेडगाव होतं. खेड्या गावामध्ये एका झोपडीमध्ये आई आणि मुलगा दोघच राहत होते. गावोगावी अशी यात्रा जशी भरते तशी यात्रा भरली होती. आणि मुलगा आईला म्हटला, आई मी उद्या यात्रेला जाणार बरं का, आई मी उद्या यात्रेला जाणार. असं म्हटल्यानंतर आईच्या काळजामध्ये धक्काच बसला. का? मुलगा उद्या यात्रेला जाणार, उद्या यात्रेला जाणार म्हटल्यावर मुलाच्या हातामध्ये कमीत कमी 10-20 रुपये तर हवे ना. घरात पाहिलं तर मीठ नाही, घरात पाहिलं तर तेल नाही, घरात पाहिलं तांदूळाचा दाणा नाहीये, 1 रुपया घरामध्ये नाहीये. पोरगा उद्या यात्रेला जायचं म्हणतोय. आईने काय केलं महाराज, हातामध्ये खुरपणं घेतलं. दिवसभर राबली महाराज, दिवसभर काबाड कष्ट, हाडाचं पाणी रक्ताचं पाणी केलं. येताना 20-25 रुपये रोजाचे भेटले. येताना 2-2.5 रुपयाची बाजरी घेतली, 2-2.5 रुपयाचं दूध घेतलं. पोरगा म्हटलं, आई मी उद्या यात्रेला जाणार. हो चल आता तू झोपून घे. आई मला सकाळी लवकर उठवा. अरे हो ना बाबा चल झोप. आईने काय केलं, त्या बाळाला घेतलं जवळ, कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. बघता बघता 2 जण गाढ झोपले. सकाळ झाली, आई लवकर उठली. अंघोळ स्नान झाल्यानंतर पोराला उठवलं. दादा उठ रे, यात्रेला जायचं ना. पोरगा उठला आणि पोरगा म्हटलं, आई मला अगोदर काहीतरी खायला बनव. अरे तुझा आंघोळ बिंघोळ तर करू नये. पोरगा आंघोळीसाठी गेला. इकडे आईने काय केलं, चूल पेटवलं आणि त्या ठिकाणी कशी तरी एक भाकर टाकली महाराज. भाकर टाकल्यानंतर पोरगाची आरोळी आली. आई दे ना ग लवकर. अरे तू कपडे तर घालून ये. पोरगा कपडे घालून आई जवळ येऊन बसला. आई दे ना ग. आईने काय केलं, त्या ठिकाणी दुधाचं पातेलं ठेवलं, दूध त्या ठिकाणी टाकलं, दूध उकळायला सुरुवात झाली. पोरगा म्हणतो ना, आई दे ना ग, सगळे माझे मित्र चालले. अरे हो ना, 2 मिनिटं तर. त्या ठिकाणी दुधाचं पातेलं लाल झालेलं होतं आणि ते दुधाचं पातेलं उचलण्यासाठी आई सारखं इकडं तिकडं पाहत होती. आईला काहीच सापडलं नाही. पोरगं म्हटलं, आई दे ना ग, उशीर होतोय ना. त्या माऊलीने तशाच उघड्या बोटाने ते लाल झालेलं दुधाचं पातेलं उचललं. त्या ठिकाणी डोळ्यातून टपटप अश्रू पडायला लागले. भाकरीचा चुरमा केला, पोराच्या मुखात एक घास घातले, डोक्यावर हात फिरवले. त्या ठिकाणी 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातात दिली. हे घे 10 रुपये, तुला जे खायचं ते खा, जे प्यायचं ते पे, पण संध्याकाळ होण्याच्या आत घरी या. पोरगा यात्रेत गेला. दिवसभर त्या ठिकाणी यात्रेत फिरला. कोणी पाळण्यात बसत होतं त्याचे मित्र, कोणी रस पित होतं, कोणी गोड शेव खात होतं, कोणी भजी खात होतं, कोणी बताशी खात होतं. दिवसभर रमला. संध्याकाळ होण्याच्या आत घरी आला आणि त्या ठिकाणी आई दारात बसलेली होती. आई उठली. आई धावत गेली, पोराला कुठून मिठी मारली आणि त्याला सांगितलं, काय रे
काय बघितलंस पाळण्यात? यात्रेत काय काय पाहिलंस? पाळण्यात बसला का? लाडू खाल्ले, जिलेबी खाल्ले, भजी खाल्ले, उसाचा रस पिला का? माझ्यासाठी काय आणलं रे? आई अगोदर मिठीतून सोडव. बरं ठीक आहे, सोडवलं. काय आणलं माझ्यासाठी? आई अगोदर तू डोळे लावणार. का रे? आई तू डोळे लावणार. बरं ठीक आहे, लावले डोळे. काय आणलं माझ्यासाठी? आई हात पुढे करणार. त्या माऊलीने हात पुढे केले. जसं त्या माऊलीने हात पुढे केले, त्या पोराने खिशात हात घातला, 10 रुपयाची सांडशी आणली आणि त्या आईच्या हातावर ठेवली आणि त्या सांडशीचा सहज स्पर्श झाला. अरे धन्य झाली कुस माझी, तुझ्यासारखा पोरगा माझ्या पोटी जन्माला आला. अरे दिवसभर भूक लागली असेल, दिवसभर काहीतरी खावायचं वाटत असेल, पण दिवसभर त्याच्या हृदयाला चटका बसलेला होता की उद्यापासून माझ्या आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून 10 रुपयाची सांडशी आणली आणि त्या आईच्या हातावर ठेवली. पण आताचे पोरं कोणत्या दुनियामध्ये फिरतायत महाराज? आताचे एवढे नालायक पोर आहेत की माय बापाला लाथाने मारतात. अरे आज काल परवाच मदर डे गेला महाराज. जे पोरं आईचं स्टेटस ठेवतात, आईचे स्टेटस ठेवत होते महाराज, पण एक व्हिडिओ मी त्या ठिकाणी पाहिला. मदर डेच्या त्या दिवशीच त्या ठिकाणी तो पोरगा जन्मते त्या मायला लाथाने बुक्याने मारून त्याला घराच्या बाहेर काढ. अरे तुम्ही कुत्र्याला किती खाऊ घाला, एक दिवशी काटल्याशिवाय राहणार नाही, पण जन्म त्या मायला फेकून भाकर वाढा तरी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण आई आई असते महाराज, म्हणून त्या आईची सेवा करा. अरे आईला जेवढा मान आहे ना तेवढा वडिलांना आहे. वडिलांना पण कधीच कमी लेखू नका, वडिलांना कधी कमजोर समजू नका. बरं, अरे आई घराचं मांगल्य, बाप घराचं अस्तित्व आहे, पण घरच्या अस्तित्वाला कोणीच ओळखत नाही. अरे जन्म देणारी आई सगळ्यांना माहिती आहे, पण रात्रभर दवाखान्यात चक्र मारणारा बापाला विसरून जातो. मुलगा जर शाळेत पहिला आला ना, आई सगळ्यांना सांगते माझा मुलगा पहिला आला, पण गपचूप हॉटेलमध्ये जाऊन पेढ्याचा बॉक्स आणणाऱ्या बापाला विसरून जातात. अरे तो बाप आपल्या मुलासाठी कधी कोणासमोर न झुकणारा, पण पोटच्या पोरासाठी याच्या त्याच्या पायावर नाक घसणारा बाप असतो. छोटं संकट आलं तर आई आठवते हो, पण मोठमोठे वादळ पेलवायचे असतात ना त्यावेळेस आपला बाप आठवतो. रस्त्याने चला, रस्त्याने चालता चालता जर पायाला ठेच लागली, आई ग हा शब्द निघतो, पण पुढे गेल्यानंतर मोठा सर्प दिसू द्या, बापरे हेच वाक्य बाहेर निघाल. छोटं संकट आलं तर आई आठवते, मोठमोठे वादळ पेरवायचे असतात ना त्यावेळेस बाप आठवतो. आई रडून मोकळी होते, बापाला रडता येत नाही. नाही रडता येत महाराज. बघा ना, तोच प्रसंग डोळ्यासमोर ठेवा लग्नाचा. ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न जुळतं ना, त्या मुलीचं लग्न जमतं ना, ते दृश्य फक्त डोळ्यासमोर ठेवा महाराज. आज त्या मुलीला हळद लागणार आहे. ती मुलगी सकाळीच उठते, सगळ्यांच्या घरी जाते, काकू काकू संध्याकाळी हळदीला बरं का, मावशी संध्याकाळी हळदीला या, आत्याबाई संध्याकाळी हळदीला या, ओ ताई संध्याकाळी हळदीला या, दीदी संध्याकाळी हळदीला या. सगळ्यांना सांगत फिरते महाराज. संध्याकाळी 4-4:30ची वेळ असते. भव्य दिव्य मंडप टाकलेल्या ब्राह्मणांना बसले, ज्यांच्या हातून हळद आहे ते जोडपं त्या ठिकाणी बसलेले. मुलगी पाटावर बसले, आजूबाजूला तिच्या मैत्रिणी आहेत, सगळे नाते गोते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळेजण 5-5 बोटाने तिला हळद लावत असतात. बघता बघता मुलीच्या वडिलांना बोलवण्यात येतं. मुलीचे वडील येतात, त्या हळदीच्या ताटामध्ये हात टाकतात, हात पिवळे करतात, आपल्या मुलीला हळद लावणार. मुलगी जशी बापाच्या गळ्याला मिठी मारते आणि अंबरडा फोडते की बाबा, तरी सुद्धा तो बाप डोळ्यात अश्रू बाहेर काढत नाही. तरी सुद्धा तो बाप काय म्हणतो, ऐ का बरं रडी लागली, का रडते, कशासाठी, रडू नको, बाप अजून जिद्दाय, धामधुम्मा लग्न होतं, रडू नको. नाही रडत महाराज तो बाप. तसेच डोळ्यातले अश्रू जिरवतो, तसेच डोळ्यातले अश्रू जिरवतो महाराज. लगेच काम करायला लागतो. दुसरा दिवस सगळे पाहुणे येतात, सगळं त्या ठिकाणी नाश्ता पाणी दिला जातो, नवरदेवला सजवलं जातं, नवरदेव मंडपात येतो. ब्राह्मणांना मंगल अष्टकात म्हणतात. मंगल अष्टकात झाल्यावर फटाक्याची आतषबाजी होते, ढोल ताशांचा नाद होतो. दोघं जण एकमेकाच्या गळ्यामध्ये हार टाकतात, बसतानी मंडळी अक्षता टाकतात, सगळे लोक जेवायला बसतात. एक एक पंगत उठायला सुरुवात होते आणि बघता 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 भगवान सूर्य नारायण मावळण्याची वेळ, पोरगी माहेराला सोडून सासरी जाण्याची वेळ. पोरगी एक एक पाऊल टाकते, सगळ्यांना मिठी मारते, लहान बहिणीला सांगते, दीदी आईकडे लक्ष ठेवा, माईकडे ध्यान ठेवजो, माईला काम करू लागजो, भांडा धू लागजो, कपडा धू लागजो, स्वयंपाक करू लागजो, चांगला अभ्यास करजो बरं का. चल यस मग
दुसरा पाऊल टाकते, भावाला मिठी मारते आणि भावाला सांगते, दाद्या संध्याकाळी लवकर घरी यायचं आहे, आपल्याला काही बोलतो बिलतो नको हो. हा, आणि मला दररोज एक पुन्हा फोन पाहिजे राहते. कडकडून मिठी मारते. तिसरा पाऊल, आईला जेव्हा मिठी मारते ना आणि आईच्या मुखातून शब्द निघतो, ताई कसं होई तुला, आणि ते दृश्य त्या घरातला बाप बघतो. बाप धावत धावत जातो आणि पत्नीला बोलतो, ए का रडते, कशासाठी, रडू नको, अगं आपली मुलगी पतीला चांगले ठेवेल, सासू सासऱ्याला, देराला, जेठाला, नणाला, घरादाराला सुख समाधान ठेवेल, रडते कशाला, अगं मुलगी म्हणजे परक्याचं धन असतं, आज ना उद्या जात असतं, कारण ते चल घरात, चल घरात, तो सगळ्यांना घरामध्ये घेतो. आणि सगळे पाहुणे रावळे गेल्यावर एका कोपऱ्यामध्ये धुसधुस रडणारा तो बाप असतो. अरे एक बाप 5-5, 6-6 पोरांना पोसू शकतो. एक बाप 5-5, 6-6 पोरांना पोसण्याची धमक ठेवतो, पण 5-5, 6-6 पोरं ते एका बापाला पोसू शकत नाही. अरे बाप एक जिव्हारीचा झाला आहे, तो स्वतःला जमीन मध्ये गाडून घेत असतो, त्याच्यावरून किती संसाराचं रडगाणं गेलं तर एवढं मोठं कणीस देणारा तो बाप असतो. म्हणून जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा महाराज. लक्षात ठेवा, मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. दुनिया सगळी मतलबाची आहे. निस्वार्थ प्रेम करणारं या जगातलं दैवत जे असेल ते फक्त आपली माय असते. महाराज कोणताच स्वार्थ नाहीतर बाकीचे सगळे स्वार्थापोटी प्रेम आपल्यावर करतात. मग ते कोणीही असू द्या, कोणीही असू द्या, निस्वार्थ प्रेम करणारे या जगात फक्त दोनच व्यक्ती आहेत, एक माय आणि दुसरा म्हणजे बाप. बस निस्वार्थ आपल्यावर प्रेम करणार हेच असतात महाराज. बोलतात वेळ आपली समाप्त झाली महाराज. म्हणून जाता जाता लक्षात ठेवा, जाता जाता लक्षात ठेवा महाराज, गावागाव हरिनाम सप्ताह करा, देश देव धर्माचं रक्षण करा, गोमाताची सेवा करा. भगवान परमात्माच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आणि तुमच्यासारख्या मायबापांच्या सहकार्याने आरवी येथे गोशाळा माध्यम एकच आहे महाराज. एकच कीर्तनचं माध्यम आहे, कथेचं माध्यम आहे, शिवमहापुराण कथेचं माध्यम आणि कीर्तन. याच्या व्यतिरिक्त दुसरं माझ्याकडे शेती नाही, वाडी नाही. पण आज सुद्धा गोमाताची सेवा होते. जाता जाता एक विनंती करतो महाराज, जर आपल्या मायबापाच्या निमित्ताने का होईना, जर आता कदाचित ज्यांना वाटत असेल महाराज आपण एवढी मोठी, आता नाव आता तुम्ही यूट्यूबला टाका, वासुदेव महाराज आर्वीकर, आपल्या लक्षात येईल महाराज गोमाताची सेवा काय असते, लक्षात येऊन जाईल. म्हणून एक विनंती करतो महाराज, ज्यांना वाटत असेल महाराज माझ्या आईच्या स्मरणार्थ, वडिलांच्या स्मरणार्थ गोमातेच्या चाऱ्यासाठी 1001, 501, 151, 2111 1 रुपया जरी दिला महाराज, 1 रुपया, 1 रुपयाचा 10 रुपया तो 10चा 50 होतो. चारा आणला जातो. रात्री 1 वाजता चारा आला महाराज. किती? रात्री 1 वाजता. मग आत्ता फेसबुक तुम्ही ओपन करा, माझं वासुदेव महाराज आर्वीकर, लक्षात लाईव्ह केलं होतं मी. जळगाव जिल्ह्यावरून चारा मागवला होता महाराज. कुट्टी त्या ठिकाणी चारा नव्हता म्हणून त्या ठिकाणी चारा मागवला. पण ज्यांना कोणाला वाटत असेल की महाराज आपण एवढी मोठी गोसेवा करतायत आणि त्या गोमातेच्या सेवेसाठी आमचाही त्या ठिकाणी एक खारीचा वाटा म्हणून ज्यांना कोणाला गाईंच्या चाऱ्यासाठी दान करायचं असेल की महाराज माझ्याकडनं गोमातेच्या चाऱ्यासाठी 1001, 501, 151 यथाशक्तीने ज्यांना कोणाला द्यायचं असेल तर या ठिकाणी येऊन देऊ शकता. या ठिकाणी मी नावं पुकारतो, नावं सांगतो की एक खारीचा वाटा म्हणून, जसं प्रभू रामचंद्र ज्यावेळेस समुद्राचं काम चालू असताना खारुताईने एक छोटासा दगड टाकला होता आणि आज त्या खारुताईचं नाव जसं आलं होतं तसं गोमातेच्या सेवेसाठी आपलाही त्या ठिकाणी एक खारीचा वाटा असावा. म्हणून ज्यांना कोणाला गोमाताची सेवा आपल्या हातून व्हावी, गोसेवा आपल्याकडनं घडवावी असं आपल्याला वाटत असेल की महाराज आईच्या स्मरणार्थ म्हणा, वडिलांच्या स्मरणार्थ ज्यांना कोणाला गोमाताच्या सेवेसाठी, गाईंच्या चाऱ्यासाठी काही दान करायचं असेल तर या ठिकाणी या ठिकाणी देऊ शकतात. या ठिकाणी मी नावं पुकारतो, नावं सांगतो की या भाविकांनी गोमातेच्या सेवेसाठी, गाईंच्या चाऱ्यासाठी फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून यथाशक्तीने, यथाताकदीने जे काही आपल्याला देता येईल, जेवढं आपल्याकडनं दान करता